नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर भरपूर दिवस झालेले आपल्याला आले बाजाराचा व्हिडिओ बनवण्यासाठी, कारण की आपण जो पण व्हिडिओ बनवतो तो थोडा डाटा माहिती घेऊन व्यवस्थित प्लॉटची स्थिती घेऊन बाजाराची स्थिती काय राहील हे सर्व संपूर्ण माहिती घेऊनच व्हिडिओ बनवतो. कारण की बनवला जर गेलं तर डेली व्हिडिओ आपण बनवू शकतो, पण संक्षिप्त माहिती देणं शेतकऱ्यांना खूप महत्त्वाचं असतं आणि ते पहिल्यापासून आपण करत आलेलं आहे. तर जो मागे आपण शेतकऱ्यांना आपण जी माहिती देत होती ती पुरेपूर आतापर्यंत शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा फायदा होतोय. शेतकऱ्यांना पण त्या गोष्टी आता कळत आहे की आपण नेमकं काय सांगत होतो. कारण की भरपूर शेतकऱ्यांना आपण आधीच सांगितलं होतं की भाव हे खूप तेजीनं कमी होत आहे आणि भाव स्टेबल होत झालेला आहे 2200-2300 रुपयापर्यंत. आणि जो आपण पहिल्यापासून शेतकऱ्यांना संकेत देत होतो याच्यामधनं की ज्या शेतकऱ्यांना जर आता 3000, 3500, 4000 रुपये जर भाव चालू आहे 1-1.5 महिन्यापूर्वी, त्या भावाला जर देणं शक्य असेल तर देऊ शकता. ज्या शेतकऱ्याकडे 2 प्लॉट असेल तर 1 प्लॉट ते शेतकरी आता देऊ शकतात आणि 1 प्लॉट नंतर देऊ शकतात. तर ज्या शेतकऱ्यांनी तो निर्णय घेतलेला देण्याचा त्या शेतकऱ्यांना भरपूर चांगला फायदा झालेला आहे त्याचा, आणि त्या शेतकऱ्यांनी त्याचा फायदा पण घेतल्यामुळं त्या शेतकऱ्यांना याचा ह्या व्हिडिओचा कुठंतरी फायदा होतो, आपल्याला त्याचा आनंद होतोय. कारण की काय असतं, कोणत्याही ज्ञानामुळं जर त्याचा कोणाला जर फायदा झाला तरच ते ज्ञान शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतं, त्याचा उपयोग होतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जर आले बाजाराची स्थिती जर बघितली तर 1 महिन्यापासून बाजार हा 2200-2300 रुपयावरती येऊन ठेपलेला आहे. आणि याची प्लॉटची जर संख्या बघितली तर संख्या ही जवळपास 50-55% अजून क्षेत्र अवेलेबल आहे प्लॉटचं. त्याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट देण्याचे बाकी आहे 50-55% क्षेत्रापर्यंत. पण शेतकरी आता भरपूर शेतकऱ्यांची मनस्थिती झालेली की भाव सुधारणार नाही आहे, भाव जे आहे तेच राहतील जेमतेम. तर भरपूर शेतकरी प्लॉट देण्यासाठी पण तयार होत आहे. तर भरपूर शेतकरी प्लॉट देतात आता 2200-2250 रुपयांना. आता भरपूर माझे मित्रमंडळी वैजापूर, गंगापूर या साईडला, परत सिल्लोड, फुलंब्री, सातारा, सांगली ह्या साईडला पण आपले जे ओळखीचे शेतकरी त्यांच्याशी आपला जो डाटा आलेला आहे, त्यांचे कमेंट आलेले आहे, त्यानुसार जर आपण स्थिती जर बघितली तर जवळपास 60 ते 55 ते 60% माल अजून बाकी आहे. आणि 40-45 माल हा गेलेला आहे. तर बघितलं तर आता 50% माल हा जवळपास आटपलेला आहे आणि 50% माल हा बाकी. पण भावामध्ये पण अजून जो मालाची जर आपण ही बघितली उपलब्धता ती अजून भरपूर असल्यामुळं, ज्यावर्षी कसं मालाची ज्यावेळेस स्टार्टिंग लागवड झाली 8000 रुपये भाव होता स्टार्टिंगला, पण हा भाव जोपर्यंत 4 महिने कंटिन्यूस टिकून राहिला, त्यामुळं खर्च हा भरपूर झालेला आहे. शेतकऱ्यांचा खर्च भरपूर झाल्यामुळं काय झालेलं आहे की गणित लागणं थोडं जुळणं अवघड झालेलं आहे शेतकऱ्यांचं. त्यामुळं थोडं शेतकरी वर्ग याच्यावरती नाराज झालेला आहे. कारण की जास्त खर्च झाल्यामुळं गणित लागत नसल्यामुळं शेतकरी वर्ग गणित जुळत नसल्यामुळं शेतकरी वर्गांना थोडी याच्यामध्ये परेशानी होती, थोडं आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे शेतकरी. तर हे बाकी जर भावाचं आपण बघितलं, ज्या शेतकऱ्यांना आपण निर्णय घ्यायचं सांगितलं होतं की तुम्ही प्लॉट देऊ शकता आणि आपण स्वतः पण त्या टप्प्यात प्लॉट दिलेला आहे, तर आपल्याला थोडा आता भाव घेतल्याचा थोडा त्याच्यामध्ये समाधान पण आहे. आणि 1 प्लॉट आपल्याला अजून हा राहिलेला आहे शेतकरी मित्रांनो, हा 1.25 एकराचा प्लॉट आहे आपला पूर्ण, हा देण्याचा बाकी. पण हा आपला कुठे सडमुक्त असल्यामुळं त्याच्यामध्ये आपण हा बेण्यासाठीच ठेवणार. नंतर बघणार की आपण याच्यावरती आपण बेण्याला देण्यासाठी आपण हा प्लॉट तयारच केला होता आणि आपण हा नंतर बेण्यावरती विकणार आहे. जर शक्य झालं तर बेण्यावरती देणार, नाही तर हा प्लॉट आपण डायरेक्ट व्यापाऱ्याला पण बेण्यावरती देऊ शकतो. तर जे माग आपण सांगत होतो त्या संदर्भातच आपण कंटिन्यू बोलणार. कारण की आपण पूर्ण डाटा कलेक्ट केला, हा डाटा कलेक्ट करून कंपाईल करून जर आपण याच्यात ॲन ॲव्हरेज काढलं तर जवळपास अजून मार्केटमध्ये 50 ते 55% माल उपलब्ध आहे आले बाजारामध्ये. आणि उत्पन्न पण वाढ झालेली उत्पन्नामध्ये, हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कारण की ज्यावेळेस अद्रक पिकामध्ये खर्च जास्त करतात शेतकरी, त्यावेळेस हमखास त्याचं उत्पन्न वाढण्यास फायदा होतो आणि त्याचं उत्पन्न हमखास वाढतं. त्यामुळं मालाची उपलब्धता जास्त वाढल्यामुळं भाव पण डाऊन होण्याची शक्यता असते. आता जरी मार्केटमध्ये सुंठ बनवणारे व्यापारी वगैरे आलेले, तर बाकीच्या पण गोष्टी भरपूर फार्मास्युटिकलमध्ये, कॉस्मेटिकमध्ये, फूड इंडस्ट्रीमध्ये, मसाले इंडस्ट्रीमध्ये पण अद्रक पिकाचा आले पिकाचा भरपूर उपयोग होतो. त्यामुळं भाव हे थोडं स्टेबल राहण्यास आपल्याला मदत मिळू शकते. तर
यावर्षी लागवड क्षेत्रामध्ये जर बघता तुम्ही तर यावर्षी थोडी घट होऊ शकते आले लागवड क्षेत्रामध्ये, कारण की भरपूर शेतकऱ्यांनी पूर्ण प्लॉट देऊन टाकलेले, कोणी बेण्यासाठी पण प्लॉट ठेवलेले नाही. तर त्यामुळं काय थोडं क्षेत्रामध्ये घट होऊ शकते यावर्षी. 2025 जर लागवड बघितली आपण तर यावर्षी आले क्षेत्रामध्ये असं संकेत दिसतं की थोडी आले लागवड क्षेत्रामध्ये घट होऊ शकते, कारण की भरपूर जे नवीन शेतकरी त्यांनी 11-11 हजार रुपये क्विंटलनी बेणे घेतलेले आणि आज 2200 रुपयानं जर त्यांनी विकलेला आहे प्लॉट, तर आपणच साधं गणित जरी लावून बघितलं तर तो शेतकरी कुठेच प्रॉफिटमध्ये दिसत नाही आहे. तो शेतकरीचं जेमतेम म्हणजे ऑन ॲव्हरेज जो जिथं ज्या वर्षी तिथनं सुरुवात केली होती परत तिथंच येऊन ठेपलेले. तर असे आपल्याला गणितं लागलेले दिसलेले मार्केटमध्ये शेतकऱ्यांचे. त्यामुळं आपण यावर्षी जर बघितलं तर आले क्षेत्रामध्ये थोडी लागवड क्षेत्रामध्ये घट होऊ शकते. आणि भावाचा जर बघितला की तर 2-3 वर्ष भाव सध्या तरी वाढण्याचे संकेत दिसत नाही. 2-3 वर्ष तुमचे भाव स्टेबल राहण्याचे संकेत दिसत आहे, कारण की आपण व्यापाऱ्यासोबत चर्चा केली होती तर त्यांचं म्हणणं होतं की 2-3 वर्ष तरी भाव हे स्टेबल राहतील. 2-2.5-3 हजारपर्यंत याच्या पुढे भाव वाढू शकत नाही, किंवा भाव हे पुढच्या वर्षी थोडेफार आणखीन कमी होऊ शकतात. तर असे संकेत असतात शेतकरी मित्रांनो, कारण की ज्या वर्षी आले पिकाचं असं जे कोणतेही पीक असो ज्याच्यामध्ये लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली तर ते भाव नक्कीच पडतात. भाव पडल्यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं, आणि हे प्रत्येक पिकामध्ये आहे. फक्त काही जर चांगला स्ट्रॉंग त्या पिकाचा जर उपयोग होत असेल कुठंतरी, त्यावेळेसच त्या पिकाचे भाव तेजी देण्याचे फायदे होतात, किंवा त्याची तेजी वाढते आणि आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. तर हे आपण गणित लक्षात घ्यायचं याच्यामध्ये. तर शेतकरी म्हणून असे गणित आपल्याला लागत असतात. तर आपल्याला याच्यानंतर हे लक्षात घ्यायचं की आपल्या क्षेत्रामध्ये लागवड किती करायची, काय करायचे, कारण की आता 1-1.5 महिन्यामध्ये बेणे लागवडीची डिमांड तुम्हाला येऊ शकते. शेतकरी बेणे लागवड करू शकतात. आणि ज्या शेतकऱ्यांना जुने शेतकरी आहे त्यांना तर याच्यामध्ये पैसा बनलेला असल्यामुळं त्यांना जास्त भाव डाऊन झाले याची काही थोडी कमी चिंता आहे. पण जे नवीन शेतकरी लागवड आहे त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे, आणि त्या शेतकऱ्यांना आपण एक प्रोत्साहन देण्यासाठी तर आपण सांगू शकतो की कसं असतं, कोणत्याही पिकामध्ये आपल्याला कंटिन्यूस लावून धरावं लागत असते. ती गोष्ट कंटिन्यूस त्या क्षेत्रामध्ये टिकून राहावं लागत असतं, तरच आपल्याला त्याचा फायदा होतो. नाही तर जर तुम्ही 1 वर्ष करशाल, 2 वर्ष करशाल, 3 वर्ष करशाल आणि त्याच्यानंतर ते पीक स्टॉप करशाल, त्याच्यानंतर परत कुठेतरी भाव वाढून जातात. मग आपण म्हणतो की मी कंटिन्यूस 3-4 वर्ष केलं, मला काही फायदा नाही झाला. ही प्रोसेस आहे, तुम्हाला कंप्लीट करावं लागते, त्यावेळेसच तुम्हाला त्याचा कुठंतरी बेनिफिट होतो, फायदा होतो, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजचे जर आले बाजार भाव बघितले आपण तर 2-3 दिवसापूर्वी आपले शेतकरी मित्र त्यांचा एकदम सुपर क्वालिटीचा माल होता. तर मालावरती पण खूप डिपेंड असतं शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्यायचं. आपलं त्याचं 2350 रुपयानं प्लॉट विक्री झालेलं आहे. आणि आपला एकच परत दुसरा शेतकरी मित्र त्यांचा मीडियम क्वालिटीचा माल होता, तर 2150 रुपयानं तो माल विक्री झालेला आहे. तर ह्या आल्याचे बाजार सध्या चालू आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचे. 2000 पासून तर 2300-2350 रुपयापर्यंत जर तुमच्याकडे मालाची क्वालिटी चांगली असेल तर तुमचा माल इथपर्यंत विकू शकतो. आणि जर तुमच्याकडे खराब त्याच्यात एक अजून आपल्याला एक नवीन संकेत बघायला मिळालं की याच्यामध्ये जो खराब माल आहे, या खराब मालाचे भाव थोडे 200-300 रुपये वाढ झालेली आहे, म्हणजे 1000 रुपयापर्यंत खराब माल घेत आहे व्यापारी. तर हे आपल्याला एक लक्षात घ्यायचं, म्हणजे खराब मालामध्ये थोडी जे भाववाढ झालेली आहे याच्यामध्ये. कारण की जो खराब माल निघत होता तो शेतकरी पहिले 400, 500, 600 रुपये क्विंटल घेत होते व्यापारी, पण हाच माल आता व्यापारी 1000 रुपये प्रति क्विंटलला किंवा 800-900 रुपये प्रति क्विंटलला खरेदी करताय. तर हे आपल्यासाठी गुड न्यूज आहे. थोडा शेतकऱ्यांसाठी थोडा दिलासा मिळणं. 200 रुपये जरी आपल्याला खरा मांग वाढताय तर हे खूप आपल्यासाठी सध्या तरी फायद्याची गोष्ट ठरलेली आहे. तर एवढं आपल्याला सध्या, आपण जर याच्यामध्ये आणखी काही नवीन अपडेट आली तर तुम्हाला नक्की कळू शेतकरी मित्रांनो. तोपर्यंत आपण आपल्या मालाची काळजी घ्या, आपली स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.